राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारोप निमित्त डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह येथे 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी पत्रपरिषदेमध्ये दिली. अभिवचन दिलं टेंडरमध्ये आणि आजच त्याची आढावा बैठक आपण घेतली. तर ते 270 दिवसात जरी झालं नाही तरी 30-40 दिवस मागे पुढे करून साधारण 300 दिवसामध्ये ते स्टेडियमचं काम पूर्ण होईल. ही पहिली गोष्ट. हो, आंतरराष्ट्रीय दर्जाचं ज्याला म्हणतो आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण आपल्याकडे तयार करतो. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती असेल की संविधान प्रास्ताविका पार्क आम्ही 7 वर्षाला ऐकून गेलो. मी आता ऐकतो ते सांगतो ऐकून संदर्भामध्ये माझ्या मागच्या टेन्युअरमध्ये माझ्याकडे शिष्टमंडळ आहे आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मी त्वरित त्या शिष्टमंडळाची भेट घेतली, PWDच्या लोकांनाही बोलवलं आणि मॅनेजमेंट काउन्सिलने म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो आमच्या मॅनेजमेंट काउन्सिलने 2 कोटी रुपयांपैकी 50 लाख रुपये त्वरित PWD हस्तांतरित केले आणि संविधान प्रास्ताविका पार्कचं कामसुद्धा मार्गी लागले. ते शताब्दी वर्षामध्ये ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. आणि याशिवाय आपण रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क हा 30 कोटी रुपयांचा विद्यापीठाच्या परिसरामध्ये करतो आहे. त्याचीसुद्धा तयारी आता पूर्ण झालेली आहे. लवकरच आम्ही सगळे स्पेसिफिकेशन PWDला देऊ आणि विद्यार्थ्यांसाठी रिसर्च आणि इनोव्हेशन पार्कसुद्धा ह्या वर्षामध्ये बनवून तयार होईल आणि त्यामध्ये ते वापरू शकतो. घरटी मुलगी डाळ बराबर म्हणतो ते. कसं आहे नागपूर विद्यापीठामधल्या परिक्षेत्रामध्ये जगातल्या 2% वैज्ञानिकांमधले किती वैज्ञानिक नागपूर विद्यापीठाच्या एरियात आहेत? 2 तर मलाच माहिती आहे. ते 1 जण काल भेटून गेले, एक मला आधीपासूनच माहिती आहे की ज्यांचा सायटेशन इंडेक्स हा 20,000च्या वर आहे आणि ज्यांचे पब्लिकेशन 700च्या वर आहे आणि कुठे एल्सेवियरमध्ये. याशिवाय विद्यापीठाचं जे फार्मसी डिपार्टमेंट आहे हे फार्मसी डिपार्टमेंट खरोखर जगविख्यात डिपार्टमेंट. ह्या गोष्टी होतं काय की आपल्यासोबतच राहतात त्याच्यामुळे आपल्याला अनेकदा त्यांचं महत्त्व माहिती राहते. मी आत्ता कालच मला वाटतं त्या वैज्ञानिकाच्या ॲप्लिकेशन्सवर सह्या केल्या. त्यांना सन्मानाने अमेरिकेमध्ये पेपर प्रेझेंट करायला बोलवला. पैसे पूर्ण त्यांनी दिले अमेरिकेशी मीच त्यांच्याचा प्रपोजल. त्यामुळे विद्यापीठाच्या अकॅडमिक अचिव्हमेंटसुद्धा मोठ्या आहेत आणि आपण सगळ्यांनी मिळून विद्यापीठाला आणखी नवीन उंची गाठून देण्याकरता प्रयत्न केले पाहिजे असं माझं या प्रसंगी आवाहन आहे. ऐका